जे लोक तुम्हाला पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठीच राहणार आणि तुम्हाला प्रसिद्ध करणार. त्यांची लायकीच ती आहे असे समजून सोडून द्या. भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपण आपला वर्तमान काळ बिघडवत असतो. म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने कामाला लागले पाहिजे. कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही. काही प्रश्न सोडून दिले की आपोआपच सुटतात. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. फेसबुकवर हजारो मित्र जमा करणे ही अचीवमेंट नाही आहे. ज्यावेळी हजारो लोक तुमच्या विरुद्ध उभे राहतात, तेव्हा तुमच्या बाजूने उभा राहणारा एक मित्र उभा करता येणे ही खरी अचीवमेंट आहे. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. अहंकार हा डोळ्यात गेलेल्या धुळीप्रमाणे आहे. धूळ स्वच्छ केल्याशिवाय काहीच स्पष्टपणे दिसू शकत नाही. म्हणून अहंकार सोडा व त्याच उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहायला शिका. जीवन ताण व तणावपूर्ण करू नका. नेहमी हसण्यासाठी वेळ काढा. त्यामुळे आयुष्यातील वर्ष वाढतीलच असे नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्की वाढेल. ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान ह्या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघूनच समजेल. अनुभवामुळे चांगला निर्णय घेता येतो, मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म नेहमीच चुकीच्या निर्णयामुळे होतो. जोपर्यंत माझा स्वतःवर विश्वास आहे, तोपर्यंत इतरांना माझ्याविषयी काय वाटते याने मला काहीच फरक पडणार नाही, असे तुमच्या मनाला सांगा. जीवनामध्ये स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारू शकतो, त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. योग्य वेळी स्पष्टपणे नाही म्हणायला शिकले तर तुमच्या मनाची शांती कधीच भंग होणार नाही. ऐकून घेतल्याने खूप काही बोलता येते आणि बोलतच राहिल्याने काही ऐकायचे राहून जाते. जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला. एकाकडे मागा 1000 जण देतील आणि जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत. हजारांकडे मागा, कदाचित एखादाच करेल. झोपाळा जितका मागे जाईल तितकाच तो पुढे देखील येईल. अगदी सुख आणि दुःख दोन्ही आयुष्यात बरोबर येतात. आयुष्याचा झोपाळा मागे गेला म्हणून घाबरू नका, तो पुढेही तितकाच येईल. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टींनी होते, आणि नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टींनी होते. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो, रिकामा खिसा मात्र त्याच जगातील माणसे दाखवतो. एक इच्छा काही बदलू शकत नाही, एक निर्णय काहीतरी बदलू शकतो, परंतु एक निश्चय मात्र सर्व काही बदलू शकतो. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण आपण जेव्हा अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीच कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. तुम्ही जीवनात केवळ 2च गोष्टीमुळे ओळखले जाता. एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम, आणि दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना
तुम्ही दाखवलेली नम्रता. कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. बरोबर ठरलात तर जिंकण्याचा आनंद मिळतो आणि चुकीचे ठरलात तर अनुभव मिळतो. स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी पेटून उठायला शिका. नाहीतर समोरचा व्यक्ती त्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला धूर बनवून जाईल. प्रत्येक चांगल्या विचारांची प्रथम चेष्टा होते, नंतर त्याला विरोध होतो आणि शेवटी त्याच विचारांचा स्वीकार केला जातो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.